नमस्कार, मी राकेश देशमुख। इंद्रायणी नदीपात्रात जे 36 बंगले होते ते जमीनदोस्त करण्यात आले। 17 मे 2025 साली ती कारवाई करण्यात आली आणि संपूर्ण जे 36 बंगले आहेत ते जमीनदोस्त करण्यात आले। अर्थात सर्व जी प्रक्रिया आहे ती कायद्याला धरून आहे। मंडळी, हा जो संपूर्ण विषय का आहे तो आपण जाणून घेऊया। इंद्रायणी नदीपात्रामध्ये चिखली परिसरामध्ये जे 36 बंगले होते ते बंगले नदी पात्राची जी पूररेषा आहे त्याच्या आतमध्ये आहे असं त्या ठिकाणी जे सामाजिक कार्यकर्ते जे वकील आहेत त्यांनी त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निदर्शनात आणून दिलं। परंतु त्या ठिकाणी जी योग्य ती त्यांना त्या ठिकाणी तिथे कारवाई झाली नाही, म्हणून त्यांनी हे जे प्रकरण आहे ते हरित लवादाकडे त्यांनी ती याचिका दाखल केली। याचिका दाखल केली तेव्हा कोरोना काळ सुरू होता, त्याच्यामुळे तो जो विषय होता तो रखडला। पुन्हा 2024 साली सुप्रीम कोर्टामध्ये ती याचिका गेली आणि सुप्रीम कोर्टाने तुर्तास तो आदेश स्थगित केला होता। परंतु 2025 साली जे 36 बंगले आहेत ते पूर्णपणे जमीनदोस्त करायचे 6 महिन्याच्या आत असे आदेश स्थानिक प्रशासन म्हणजेच कोण, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे त्यांना ते आदेश दिले। पिंपरी चिंचवड महापालिका यांनी त्या ठिकाणी कारवाई केली आणि 36 बंगले जमीनदोस्त करण्यात आले। आता ही जी कारवाई आहे ही कायद्याला धरून आहे असं स्थानिक प्रशासन असेल किंवा जे सामाजिक कार्यकर्ते जे वकील आहेत त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेले निदर्शनात आणून दिलेलं आहे। परंतु मंडळी बघा, जेव्हा आपलं एक सर्वांचं, तुमचं आमचं सर्वांचं एक स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर असावं आणि ते स्वप्न सत्यात त्याची पूर्तता करण्यासाठी आपण तन मन धन सर्व जी आपली जी आर्थिक जो काही स्रोत असतो तो संपूर्ण स्रोत त्या ठिकाणी लावतो। मग तो स्रोत लावण्यासाठी मग बँकेतील कर्ज असतील किंवा इतर सावकार असतील त्यांच्याकडून आपण कर्ज घेतो आणि ते आपलं स्वप्नातलं जे घर आहे ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो। हे जे घर जी होती, जे बंगले होते ते 36 होते, 1-2 नव्हे 36 बंगले जमीनदोस्त करण्यात आले। आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं असेल, तिथे स्थानिक जे मालक असतील, घर मालक असतील त्यांचा जो आक्रोश बघितला, ते आपली भगिनी तिची हंबरडा फोडला होता। व्यवस्थेला ती विचारत होती काय आमचा दोष, आम्ही काय केलंय। तिथला जो बिल्डर असेल आणि स्थानिक प्रशासनावर ते घर मालक आहे त्यांनी ते आरोप केलेले आहेत। मेन मुद्दा एक आपण लक्षात घेऊया की हरित लवादाकडे हे प्रकरण का गेलं, कारण ते नदीपात्रातील जी पूररेषा आहे त्या पूररेषेच्या आतमध्ये ते बंगले बांधले होते, म्हणून पर्यावरणाचं तुम्ही नुकसान केलेलं आहे। त्या ठिकाणी 5 कोटीचा दंडही ठोठावला होता आहे। म्हणजे आपण काय करतो, एखादी प्रॉपर्टी म्हणा, एखादं घर जेव्हा आपण तयार करतो तेव्हा ते तयार करताना जेव्हा आपण संपूर्ण आपले जे आर्थिक स्रोत असतो, आपले जे पैसे आहेत त्या ठिकाणी लावतो, आणि परंतु ते करत असताना ज्या काही परमिशन आहेत, परवानगी आहेत, NOC आहेत, ते आपण संपूर्ण त्याचा सखोल अभ्यास करून किंवा तज्ज्ञ मंडळी असतात, वकील असतात, त्याच्यामध्ये तज्ज्ञ असतात, त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण हे स्वप्नातलं जे आपलं घर असेल किंवा इतर काही आपल्या योजना मनातल्या संकल्पना असतील तर त्यांच्या मार्गदर्शनाखालीच करा, जेणेकरून हे जे 36 बंगले जे तोडण्यात आले, खरोखरच तेव्हा जे बघितलं ना ते चित्र खूप दुःख झालं। घर बांधायला लोकांची हयात जाते आणि घर बांधलं तर त्याचे जे EMI असतील, जे कर्ज असेल ते फेडायला पूर्ण आपलं आयुष्य जातं।
आणि तेव्हा कुठे ते आपलं स्वप्नातील जे घर तयार होतं. परंतु हे 836 बंगल्यावर जी कारवाई झाली, परंतु ती कारवाई होत असताना अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. जेव्हा जो कोण बिल्डर असेल त्याने त्या ठिकाणी जर प्लॉटिंग केली असेल, पूर रेषेच्या आतमध्ये जर केली असेल, तर मग स्थानिक प्रशासन त्या ठिकाणी झोपलं होतं का? प्रश्न साहजिकच आहे, आम्हाला सर्वांनाच पडेल. जेव्हा एखादं बेकायदेशीर किंवा एखादं अतिक्रमण होत असेल तेव्हा स्थानिक प्रशासन कशासाठी असतं? 2017 का 2016-17 तेव्हा 3च बंगले त्या ठिकाणी होते. परंतु 2025 पर्यंत त्या ठिकाणी किती बंगले झाले? 36 झाले. तेव्हाच जर तुम्ही त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन असेल, त्यांनी जर तिथं रोखलं असतं, बेकायदेशीर तुमची ती घरं आहे तिथं नोटिशी लावल्या असत्या, त्यांना काही त्या ठिकाणी तुमच्या स्थानिक प्रशासनाच्या मार्फत काही तुम्ही त्या ठिकाणी आदेश दिले असते, तर त्यांनी 3चे बंगले 36 झाले नसते. परंतु ही जी संगनमत जी प्रक्रिया आहे ना, ती आपण समजून घेऊयात. मग बिल्डर असतील, मी सगळ्यांच्या बाबतीत बोलत नाहीत, चांगले बिल्डरही आहेत, चांगले अधिकारी आहेत, परंतु काही आहेत असे की जे ठराविक ते बिल्डर असतील किंवा स्थानिक प्रशासनातले जे अधिकारी असतील यांचं जे संगनमत असतं आणि त्याच्यामुळे ह्या अशा पद्धत, अर्थात सुप्रीम कोर्टाचे हे आदेश आहेत, त्याच्यामुळे ही जी कारवाई केलेली आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच केलेली आहे. परंतु जे स्थानिक प्रशासन आहेत, रस्ता, वीज, पाणी यासाठी हे जे कार्यरत असते स्थानिक प्रशासन, हे काय मग त्या ठिकाणी कुठे गेले होते? झोपले होते का? गाढ झोपेत होते का? सर्वसामान्यांना हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आज 36 बंगले तोडण्यात आलेले आहेत, म्हणजे किती? साधारण आपण असं समजूयात, एका कुटुंबात 5च लोक पकडूयात, म्हणजे 180 लोकांना तुम्ही बेघर केलेला आहे. या आपल्या भारतातीलच नागरिक आहेत ना, हे आपल्या महाराष्ट्रातील नागरिक आहेत ना, हे आपल्या पुण्यातीलच नागरिक आहेत ना, त्यांना आपण डायरेक्टली बेघर केलेला आहे. हे कितपत योग्य आहे? त्यांच्यासाठी काही पर्याय उपलब्ध करून द्यायचा. परंतु काय होतं ह्या ठिकाणी आपण एक गोष्ट समजून घेऊयात. जेव्हा सरकार असेल आणि सरकारच्या अंतर्गत ह्या ज्या स्थानिक जे प्रशासन असतं, त्यांचे जे अधिकारी असतात ते कुठेतरी कमी पडलेले दिसतात, कुठेतरी कर्तव्यदक्ष दिसताना दिसत नाहीत. त्याच्यामुळे ही अशी कारवाई होते. जेव्हा 3 बंगले असतानाच तर तुम्ही रोखला असतं तर 36 बंगले झाले नसते. आणि त्या नागरिकांचं, कोणीही असो तो नागरिक, कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही पंथाचा असो, पण त्याचं जे नुकसान झालेलं आहे अत्यंत चुकीचं आहे. आज आपण एक जो आपला देश आहे, आपण चांगल्या पद्धतीने भविष्याकडे वाटचाल करत आहोत. महाराष्ट्र प्रगतीकडे सुरू आहे. परंतु जर अशा पद्धतीने तुम्ही जर कारवाई करत असाल, अशा पद्धतीने लोकांना तुम्ही बेघर करत असाल, तर हे कितपत योग्य आहे? सुप्रीम कोर्टाचा आपण आदेश जो त्यांनी दिलेला आहे की त्या भागातील 1.8 एकरमध्ये 63,970 फूट चौरस फूटपर्यंत हे जे बांधकाम क्षेत्रफळ आहे ते जमीनदोस्त करून जे नदीपात्राचं जे नुकसान केलेलं आहे पर्यावरणाचं, ते पूर्ववत करून स्थानिक प्रशासनाला त्यांनी आदेश दिलेले आहेत, ते पूर्ववत पण करायचं आहे. त्याच्यामुळे फक्त जमीनदोस्त करून चालणार नाही. नदीपात्राचा जो भाग आहे, जो पूर रेषेतील जो भाग आहे, तो पूर्ववत करून, जेणेकरून भविष्यात ज्या काही घटना घडतात, पूर सदृश्य ज्या परिस्थिती निर्माण होतात, त्या का होतात? तर ह्या अशा पद्धतीने जेव्हा बांधकाम केली जातात किंवा पर्यावरणाला जे हानिकारक एखादी आपण कृत्य करतो, तेव्हा या अशा घटना घडतात. आपण कायद्याचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. आज ज्या नागरिकांना बेघर करण्यात आलं, त्यांना पुसटची कल्पनाही नसेल की आपलं हे स्वप्नातलं घर असं जमीनदोस्त करतील, परंतु ते करण्यात आलं. खूप वाईट वाटलं की अशी ही लोक बेघर झाली. नक्कीच ह्या निमित्ताने शासन असेल, प्रशासन, सरकार हे नक्कीच ही जी घटना आहे ह्या घटनेकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन त्यांना काही आपल्याला
आपल्या मार्फत काही त्यांच्यासाठी करता येईल, जे नुकसान झालेलं आहे त्यांना कुठेतरी एक त्यातून मार्ग मिळेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. धन्यवाद.